मॅच पहिला चेंडू फुल टॉस चांगल्या पद्धतीनं टॅप केलाय. चेंडू वेगात निघून जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अडवल्या जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय डीप कव्हरच्या जागी. आणि 3 धावांना या डावाची सुरुवात होतीये ब्रह्मयुग फायटर्स. जोरदार पद्धतीनं स्लॉक स्वीपचा फटका. यावेळेस मात्र पोकळीमध्ये चेंडू सीमा पार आणि चौकारांना दुसरा चेंडूचं स्वागत करताय फलंदाज. जोरदार केतन यांनी आपल्या डावाचा आरंभ चौकारानं केलाय. वरच्या टप्प्याचा चेंडू वाईडी शॉर्कर चांगल्या पद्धतीने खेळलाय मिडॉनच्या जागी. मिडॉनचा फिल्डर जाऊन चेंडू उचलतोय, वापस करतोय गोलंदाज चिन्मय यांच्याकडं. 10 षटकाचा हा सामना ज्या पद्धतीनं ताबडतोड अंदाजामध्ये सुरुवात हवी असती त्या पद्धतीने या ठिकाणी मिळाली आहेत निहार आणि केतन यांच्याकडून. क्या बात आहे, फ्लिक. थोडा वेळ चेंडू हवेत होता. फटाफट क्रिकेटमध्ये जेव्हा पहिल्या 2 षटकाचा खेळ असतो 10 षटकातील मॅचमध्ये, तेव्हा 2 खेळाडू आपण बाहेर ठेवू शकतो. आणि ब्राह्मण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा जो मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे त्यामध्ये आपण 2 खेळाडू बाहेर ठेवू शकतो. आणि जो बाहेर होता डीप मिड विकेटच्या जागी, सुंदर कर्णधार आणि त्यांचं नियोजन बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फारसा संपर्क झाला नाही. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू. चेंडू उचलतोय गोलंदाज, वापस आपल्या मार्कवर निघालाय. निर्धाव चेंडू. 5 चेंडू नंतर धावसंख्या ब्रह्मयुग फायटर्स बिनबाद 9. आणखी एक जोरदार चेंडू. एक चौकार आल्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं कमबॅक केलाय गोलंदाज चिन्मय यांनी, कमालीचा राहिलाय. ब्रह्मयुग फायटर्स नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 वर पोहोचली आहेत. सुंदर पद्धतीनं चेंडूला दिशा दाखवली. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक कलात्मक फटका बघायला मिळाला होता निहार यांच्या बॅटमधून, की जेव्हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता पण फारसा वेग नव्हता, फक्त त्याला दिशा दाखवली आणि ताबडतोब 2 धावा वसूल केल्या आहेत.
पुलचा मात्र यावेळेस पॉवरफुल फटका आणि चेंडू निघून जाईल पण बाउन्स 4 साठी. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा आपल्याला चौकारचं दर्शन झालं होतं आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार बघायला मिळतोय. सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा फटका सिंगलसाठी. या सिंगलच्या मदतीनं आता ब्रह्मयुग फायटर्स पोहोचते बिनबाद 15 वर. आणखीन एक धाव जोडली जाते 16. ओमकार गोलंदाजी करताय, समोर केतन. आणि हा फक्त टोलवला आणि सरळ हातात टोलवलाय आणि सुंदर झेल आणि पहिला गडी बाद होतोय 16च्या धावसंख्येवर. आज आदर्श शुक्ला पहिला गडी बाद झाल्यानंतर 1 डाऊन फलंदाजीसाठी आलेत. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडूला आपल्यापर्यंत येऊ दिलंय आणि मनगटाच्या साह्याने खेळलं होतं मिडविकेटच्या दिशेने. ज्या पद्धतीनं आपल्या डावाला आकार दिलाय, आरंभ केला या ठिकाणी शुक्ला यांनी, कमाल. एक निष्णांत फलंदाजाचं निशाणी त्यांच्या पहिल्या फटक्यामधून बघायला मिळाली. 1 बाद 17. पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. हलकंसं मिसफिल्ड होतंय आणि 2 धावा जोडताय त्या ठिकाणी निहार आपल्या संघासाठी. 2 धावाच्या मदतीने निहार पोहोचताय 13 वर. संघाची धावसंख्या 1 बाद 19 2 षटकाच्या खेळानंतर. 19/1 आफ्टर 2 ब्रह्मयुग फायटर्स. चांगला चेंडू वाईड शॉर्कर बॅटची कट घेऊन चेंडू जातोय एस टी रक्षकाकडं. निर्धाव चेंडू. चिन्मय आपल्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करताय. अद्याप त्यांनी 1 षटक 1 चेंडू टाकून 9 धावा दिल्या आहेत. कुठलाही गडी बाद करण्यात यश नाही, पण त्यांचे सहकारी ओमकार यांनी मात्र पहिल्या षटकात गडी बाद केलाय. फुल टॉस, फुल टोल. चेंडू गॅपमध्ये आहेत परंतु खेळाडू तिकडे उपस्थित आहे. जोरदार क्षेत्ररक्षण, बहरदार थ्रो आणि एकाच धावावर समाधान मानावं लागते फलंदाज निहार यांना.
क्या बात है. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा फुल टॉस चेंडू जोरदारपणे टोलवला होता डीप कव्हरच्या दिशेने. आणखीन एक महत्त्वपूर्ण धाव जोडली जाते ब्रह्मयुग फायटरच्या धावसंख्येत. या एका धावेच्या मदतीने निहार पोहोचले 14 वर. 200चा स्ट्राईक रेट. फक्त एकच चौकार पण स्ट्राईक रेट कमालीचा 200. बॅक टू द बॉलर. अडवण्यात अयशस्वी ठरताय गोलंदाज. दरम्यान लॉंगॉनच्या दिशेने आणखी एक धाव जोडली जाते शुक्ला यांच्या बॅटमधनं. शुक्ला 3 वर. संघाची धावसंख्या 1 बाद 22. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये आपण आहोत. सीझन 7. क्या बात है. ज्या पद्धतीचा चेंडू मस्त होता त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच जोरदार बघायला मिळालंय गोलंदाज चिन्मय यांच्याकडून. इनसाइड आउट. मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला फटका. खरं तर लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित होता परंतु दरम्यान 2 आणखी धावा जोडल्या जात आहे. 3 षटकाच्या खेळानंतर आता धावसंख्या पोहोचली ब्रह्मयुग फायटर्स 1 बाद 24. निहार यांचं 16 धावाचं योगदान 9 चेंडूमध्ये 1 चौकाराच्या मदतीनं. आणि त्याचबरोबर आदर्श शुक्ला 4 चेंडूला सामोरे गेल्यानंतर 3 धावा बनवून खेळत आहे. चिन्मय 2 षटकात 14 धावा दिल्या आहेत. विकेटचं खातं आणखीन खाली आहेत. सहकारी ओमकार यांनी एका षटकात 10 धावा देत 1 गडी बाद केला आहे. 1 बाद 24. चेंडू जातोय पुन्हा एकदा कॉर्नरच्या दिशेने. चौथ्या षटकाची सिंगलनं सुरुवात होतीये. ज्या पद्धतीनं डावाचा आरंभ झाला होता पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून त्यानंतर मात्र एकच चौकार बघायला मिळाला आहे. तो दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर निहार यांच्या बॅटमधनं कॉर्नरच्या दिशेने मारलेला तो मोठा फटका. यावेळेस मात्र जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न. आयफॅडला लागून जातो चेंडू. लेग बाईटच्या रूपाने धाव जोडली जाते. या मॅचमध्ये न्यायदानाचा अर्थात अंपायरिंग करताय पंचगिरी. जोरदार फुल टॉस फुल टोल चेंडू गॅपमध्ये यावेळेस मात्र अडवणं अशक्य आहेत आणि यावेळेस पहिला चौकार बघायला मिळतोय या षटकातील. स्लॅश ओव्हर द पॉइंट. बॅक टू बॅक दूसरा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4.
सिंगल घेतला होता आदर्श शुक्ला यांनी आणि 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिंगल घेत आता स्ट्राईकवर मात्र त्यांनी आणून उभं केलंय निहार यांना. निहार पण मस्त फलंदाजी करताय. 160चा स्ट्राईक रेट, 10 चेंडू 16 धावा आणि एकच चौकार आहेत, पण धावून त्यांनी भरपूर धावा वसूल केल्या आहेत. एजे अर्थात अभिषेक जोशी टू निहार. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दुसरी धाव जोडली जाते या षटकातील. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. एक उत्तम फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून, निहार आणि आदर्श यांच्याकडून. आदर्श यांनी तर आतापर्यंत खरंच आदर्श अशी फलंदाजी केली आहे. 10 चेंडू 18 धावा, 3 चौकार, 180चा स्ट्राईक रेट. फाईन कट केलाय चेंडू, बॅटची कट घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने जातोय, अडवला जातोय. जेवढा फटका चांगला होता तेवढंच तोलामोलाचं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालंय. आणखीन एक सिंगल जोडला जातोय. यावेळेस मात्र बैठक लावली होती पण फारसा फायदा नाही झाला तिचा. एक मिस टाईम फटका आणि आणखीन एक धाव जोडली जाते. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली अभिषेक जोशी यांच्याकडून. पहिल्या 4 चेंडूमध्ये कुठलाही चौकार मारण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले नाही आहेत. केवळ 4 धावा दिल्या आहेत पहिल्या 4 चेंडूमध्ये. अभिषेक जोशी यांनी उजव्या हातानं मध्यम गती गोलंदाजी करताय पॅव्हिलियन एंडकडून. वरच्या टप्प्याचा यॉर्कर चेंडू, जोरदार चेंडू, वेगवान चेंडू, एंड टू द ब्लॉक होल, डॉट चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउंड चेंडू फील्डून वापस येतोय. काय मस्त षटक टाकलंय. षटक नंबर 5 अभिषेक जोशी यांनी. केवळ 5 धावा दिल्या आहेत. 5 षटकाच्या खेळानंतर ब्रह्मयुग फायटर्स पोहोचली एक बाद 44 वर. आणि ज्या पद्धतीनं मागच्या 20 चेंडूमध्ये 28 धावाची भागीदारी आपल्याला निहार आणि आदर्श यांच्या बॅटमधनं बघायला मिळाली. खरं तर पहिला गडी बाद झाल्यानंतर एका 16च्या धावसंख्येवर पहिला झटका लागला होता या ठिकाणी फायटर्सला.
धावसंख्या 1 बाद 47. पुन्हा एकदा तेजस पाडळकर यांच्यासमोर निहार. वेळेस मात्र फुल टॉसमध्ये जोरदार फनचा फटका. पुन्हा एकदा फंबल होत आहे. आणखी 2 धावा जोडल्या जात आहे. या डावामध्ये बऱ्यापैकी ज्या वेळेस चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या दिशेने गेला आहे त्या ठिकाणी फंबल होताना बघायला मिळालं आहेत. आणि जिथं 1 धाव येईल असं वाटत होतं तिथं मात्र 2 धावा फलंदाजांनी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून प्राप्त केल्या आहेत. बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या डाव्या बाजूने चेंडू टोलवला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू वापस करतोय. पुन्हा 2 धावा जोडल्या जात आहे आणि या 2 धावाच्या मदतीनं 50च्या पार पोहोचती ब्रह्मयुग फायटरची धावसंख्या आहे. 50 टू ब्रह्मयुग फायटर्स. 1 बाद 51. सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका. तेवढंच अतिसुंदर क्षेत्ररक्षण. पण 1 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही निहार यांना. निहार यांनी एका बाजू लावून धरली आहे ब्रह्मयुग फायटर्सची. त्यामुळेच ही धावसंख्या 5.5 नंतर 1 बाद 52 जाऊन पोहोचते. चेंडू यावेळेस मात्र सरळ पॅडवर जाऊन आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. ऑलवेज सुपर हिट. रनआउटच्या रूपाने विकेट पडतोय. 52. डायरेक्ट हिट मात्र सुपर हिट ठरली आणि त्या सुपर हिट थ्रोच्या माध्यमातून दुसरा गडी बाद झालाय. दुसरा झटका लागतोय 52च्या धावसंख्येवर ब्रह्मयुग फायटरसाठी. 6 षटकाच्या नंतर 2 बाद 52 वर पोहोचलाय. धावसंख्येचा कारभार ब्रह्मयुग फायटर्सचा. ज्या पद्धतीनं T10च्या मॅचेस असतात त्यामध्ये एक ॲव्हरेज स्कोर 80, 100, 110, 120 बघायला मिळतोय. पण आज मात्र या ठिकाणी 8.67च्या करंट रन रेटनं ब्रह्मयुग फायटरची गाडी सुरू आहेत आणि संभावित धावसंख्या आम्हाला बघायला मिळते लाईव्ह स्कोरिंग ॲप क्रिक हिरोजच्या माध्यमातून 87. प्रफुल्ल नागापूरकर यांच्या रूपाने गोलंदाजीमध्ये आणखीन एक बदल बघायला मिळतोय. गुड लेंथवर टप्पा खाल्लेला चेंडू. फक्त त्याला बॅटचा फेस ओपन करून दिशा दाखवली पॉईंटच्या दिशेने. सिंगलच्या मदतीनं आपला डावाचा आरंभ केलाय राहुल कुलकर्णी यांनी. 2 बाद 53. चेंडू जातोय बॅटची कट घेऊन बिहाइंड द विकेट. फाईन लेगच्या दिशेने त्याला अडवण्याचा प्रयत्न होतोय.
दरम्यान दोन शांततेत आरामानं धावा पूर्ण होत आहे. दोन महत्त्वपूर्ण डबलच्या माध्यमातून ब्रह्मयुग फायटर्स आता पोहोचतीये डबल 5 अर्थात 2 बाद 55. क्या बात आहे. सरळ हातात जोरदार फटका, बहरदार झेल, गडी नंबर 3 बाद 55 वर. एक स्थिरवलेला फलंदाज परतीच्या मार्गाला लागलेत. ज्या पद्धतीनं ब्रह्मयुग फायटर्स खेळतोय त्या पद्धतीनं जर बघितलं आपण तर AITG शौर्यवीरचा संघ या मॅचमध्ये थोडासा भारी बघायला मिळतोय. भूषण यांचा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. केरी दावीच्या मदतीनं भूषण सुद्धा आपला अकाउंट ओपन करताय. प्रफुल्ल नागापूरकर आणि तेजस पाडळकर यावेळेस मात्र जोरदारपणे पुलचा पॉवरफुल फटका मारलाय आणि यावेळेस चेंडू मात्र दोन्ही फलंदाजाच्या मधून सीमापार चौकार. ब्रह्मयुग फायटर्स 3 बाद 60 वर पोहोचले. राहुल कुलकर्णी यांच्या बॅटमधला पहिला चौकार, 2 चेंडूमध्ये 5 धावा. पुन्हा एकदा सरळ चेंडू हातात आणि फलंदाज मात्र बाहेर. मिडविकेटच्या दिशेने. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रफुल्ल यांनी परतीचा मार्ग दाखवलाय राहुल यांना. एक जोरदार क्रिकेट खेळले जाते ब्राह्मण प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत विवेक देशपांडे ग्रुप, रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरबिका रिअल्टी, वज्र मेटामिक्स प्रोडक्ट्स, पी रायडॉट ॲडवायझर्स लिमिटेड यांना मी विशेष असे धन्यवाद देऊ इच्छितो की यांनी या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सरशिप दिली आहे. त्याचबरोबर को स्पॉन्सर्स आहेत ब्रँड बेअर, AITG, भाईश्री रियालिटी. कव्हरच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दाखवली होती आणि 2 धावा त्यावर जोडल्या जात आहे. हा डाव हळूहळू आता फिनिशिंगकडं निघाला आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटक नंबर 8 आणि षटक नंबर 8ची मात्र 2 धावाच्या साह्याने सुरुवात केली भूषण यांनी. भूषण आणि शिवम दुबे.
अतुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. स्टिकरच्या आसपास संपर्क झाला होता. फाईन लेगच्या दिशेने एक धाव जोडली जाते. शिवम आता पहिल्याच वेळेस स्ट्राईकवर असतील. धावसंख्या 4 बाद 63. या स्पर्धेचे बाउंड्री पार्टनर्स आहेत सिग्नेचर 51 लक्झरीज बंगलो प्लॉट्स, अजय एयर कूलर्स. क्या बात आहे भैया. अरे बापरे, काय मस्त प्रयत्न होता तिकडं, पण चेंडू मात्र एक टप्पा खाऊन सीमापार चौकार. ज्या पद्धतीनं चेंडू मारला होता जोरात वेगात, त्याच पद्धतीनं मात्र क्षेत्ररक्षकाने त्याला अडवण्याचा कॅच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र त्यांच्या हातातून बाउन्स करून सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर. आणि पहिला षटकार बघायला मिळाला या डावामधील ब्रह्मयुग फायटर्सच्या फलंदाज शिवम दुबे. षटकाराने आपला अकाउंट ओपन करताय बघा. नाव मोठं आणि काम सुद्धा मोठं बघायला मिळालंय. जोरदार प्रहार आणि पंचांचा निर्णय येतोय. मात्र षटकार, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 4 बाद 69 वर जाऊन पोहोचते आणि रन रेट मात्र जो आहे करंट तो आता 9च्या वरती. क्या बात आहे. सुंदर कमबॅक बघायला मिळाला आहे ओमकार यांचा. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले फलंदाज शिवम. निर्धाव चेंडू. डावाच्या शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू हे खूप काही अंतर निर्माण करून जातात, कारण की एक चेंडूपूर्वी 600चं स्ट्राईक रेट शिवम यांचं होतं. दुसऱ्या चेंडूनंतर 300 वर येऊन पोहोचलंय. 4 बाद 69. यावेळेस मात्र मस्तपैकी फटका मारण्याचा प्रयत्न झेलबादच्या रूपाने. त्या ठिकाणी गडी बाद होतोय डीप स्क्वेअर लेगच्या जागी. गडी नंबर 5. आता मात्र 2 भूषणची जोडी मैदानामध्ये आहे ब्रह्मयोग फायटरसाठी. ज्या पद्धतीनं फटका मात्र जोरदार मारला होता, तेवढा शानदार झेल बघायला मिळाला आहे. आणि आज 3 गडी डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग या ठिकाणी झेलबाद झालेत आणि मागच्या उत्तम झेलच्या माध्यमातून दुसरा गडी बाद करण्यात यश आले तांबोळी यांना. 5 बाद 69. 8व्या षटकाचा शेवटचा चेंडू ओमकार घेऊन येत आहे. भूषण आणि भूषण. चांगल्या पद्धतीनं चेंडू टोलवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान यावेळेस मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न होता, पण सुंदर रनिंग बिटवीन द बघायला मिळालीत. 8 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 5 बाद 71. सध्या जे फलंदाजी करताय भूषणजी एकबोटे आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान देण्यासाठी आता मैदानात पोहोचले. 71 आफ्टर 8 ब्रह्मयोग फायटर्स. आणि या 71 धावामध्ये जर बघितलं आपण तर विशेष असे योगदान निहार यांनी 25 धावा बनवल्या. आदर्श शुक्ला 23 धावाचे योगदान आहेत.
आणि दोनच फलंदाज असे ठरले की त्यांनी आपली धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये घेऊन गेले होते. बाकी मात्र सिंगल डिजिटमध्येच आऊट झालेले आहेत. अभिषेक जोशी यांचा उजव्या एसटी वायर फुलर लेन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक त्याला अडवत आहेत. दरम्यान 2 धावा जोडल्या जात आहेत. बॅटची कड घेऊन चेंडू निघून गेला होता. पाच बाद 73. फुल टॉस फुल टोल आणि यावेळेस मात्र फक्त प्रेक्षक बनवून राहिला क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय जोरदार प्रहार केला होता आणि षटकार वसूल केलाय मागच्या चेंडूवर भूषण यांनी. एक मोठा फटका खूप मोठा फरक निर्माण करून जातो धावसंख्येमध्ये. 73 वरून धावसंख्या आता 79 वर पोहोचते. त्यावेळेस चांगला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळला पण गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि 2 धावा दरम्यान जोडल्या जात आहे. 5 बाद 81. हळूहळू संघ 100च्या दिशेने चांगल्या पद्धतीने वाटचाल करताना बघायला मिळतोय ब्रह्मयुग फायटर्स. अभिषेक जोशी आपल्या कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताय आणि अद्याप त्यांनी क्या बात है, मस्त चेंडू, निर्धाव चेंडू. 1.4 षटक टाकलेत, 15 धावा दिल्या आहेत. विकेटचं खातं मात्र खाली आहेत. 9च्या इकॉनॉमीने अद्याप त्यांनी धावा खर्ची घातल्या आहेत. त्यांचे सहकारी ओमकार मात्र चांगली गोलंदाजी 2 षटकात 21 धावा देत 2 गडी बाद केलेत. चेंडू बॅटवर चढलाय, निर्मनुष्य ठिकाणी मैदानावर पडलाय. आणखीन 2 धावा जोडल्या आहेत दोघांनी. पाच बाद 83. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीनं टोलवला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. रिस्क से ही रिवॉर्ड मिलता है. थोडासा जोखीम घेतला होता आणि त्या ठिकाणी एका धावेला 2 धावेमध्ये आरामात परावर्तित केलंय दोन्ही भूषण यांनी. 9 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 5 बाद 85. 85/5 आफ्टर 9. ब्रह्मयुग फायटर्स. उजव्या एसटी बाहेर जाऊन मात्र सुंदर पद्धतीने चेंडू टोलवला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. उत्तम क्षेत्ररक्षण चेंडू वापस येतोय. दरम्यान एक धाव जोडली जाते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहेत आणि 10व्या षटकाची सुरुवात सिंगल न होते. आता मात्र स्ट्राईकवर असतील भूषण. यावेळी चेंडूला
फुल केलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. तिकडे सुद्धा खेळाडू आहेत आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये प्रफुल्ल यांची पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते. षटक नंबर 2 टाकताय. अद्याप 2 गडी बाद करण्यात यश आलंय. या डावातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे प्रफुल्ल राहिले अद्याप. चेंडू हवेत उंच गेलाय, खेळाडू त्याच्या खाली आहेत, झेल आत आहेत, फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. गडी बाद होतोय 87 वर 6वा. त्यांच्याकडून जोरदार गोलंदाजी बघायला मिळते. वेग फारसा त्यांच्याकडे नाही आहेत, पण जे व्हेरिएशन आहे ते कमालीचं आहेत. त्यामुळंच अद्याप 3 गडी त्यांनी बाद केले केवळ 10 धावा देत. आणि धावसंख्या 6 बाद 87. ब्रह्मयुग फायटर्स ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर शपलून चेंडू टोलवलाय फाईन लेगच्या दिशेने. पहिली धाव घेतली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय, कारण की या ठिकाणी नवीन फलंदाज रवी साकळकर यांनी पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि आता स्ट्राईकवर असताना एक स्थिरवलेले फलंदाज भूषण 10 चेंडूमध्ये 19 धावा बनवून खेळत आहे. आणि शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत पहिल्या डावातील. प्रमेयुग फायटर्स नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचं जे निमंत्रण मिळालं होतं ते निमंत्रण मात्र बऱ्यापैकी यशस्वी होताना बघायला मिळत आहे. 88 वर आहेत संघ, 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड खेळलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. काय मस्त गोलंदाजी बघायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. प्रफुल्ल नागापूरकर यांच्याकडून एकही चौकार नाही, षटकार नाही, सिंगल रन येत आहे आणि एक विकेट सुद्धा त्यांनी घेतली आहेत. एक उच्च कोटीची गोलंदाजी, उमदा गोलंदाजीचं प्रदर्शन या मॅचमध्ये प्रफुल्ल नागापूरकर यांनी केलं आहे. यावेळेस मात्र जोरदार फटका, मस्त क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण कॅचिंग राहिलं या मॅचमध्ये ब्रह्मयुग फायटरच्या विरोधात AITG शौर्यवीर यांच्याकडून कमालीचं राहिलं आहेत. आणि त्यामुळेच 10 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आहेत 90, 6 गड्याच्या बदल्यामध्ये 91 आणि 91 धावाचं विजयी लक्ष AITG शौर्यवीर या संघासमोर ब्रह्मयुग फायटर्सने ठेवलं आहे. आणि कशा पद्धतीनं ते 91 धावाचं विजयी लक्ष AITG शौर्यवीर संघ पार करतोय की चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करून ब्रह्मयुग फायटर्स त्या विजयी लक्ष्यापासून त्यांना वंचित ठेवतोय. बघूया छोट्याशा अल्पशा विश्रांतीनंतर. कॉमबॉक्समध्ये मी डॉक्टर जी विवेक, माझ्यासोबत आहेत आमचे शाहू राजे, आमचे स्कोरर किरणजी भोळे, आमचे DJ पार्टनर आणि यूट्यूब स्टुडिओला वापस घेऊन चालतोय. जसा ब्रेकनंतर खेळ सुरू होईल पुन्हा आपल्यासोबत जुळू. तोपर्यंत धन्यवाद.
स्वागत आहे ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये. आपण आहोत आजच्या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यामध्ये, जो सामना रंगतोय ब्रह्मयुग फायटर्स आणि AITG शौर्यवीर या दोन संघांदरम्यान. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत मात्र खातं उघडलं गेलंय. सलामीवीर फलंदाज आपण स्ट्राईक एंडला बघितलंय गौरव भोगले, तर नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक पाठक, जो यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला असेल. तर गोलंदाजीची सुरुवात भूषण पुराणिक. आज फलंदाजी चांगली राहिली शेवटच्या सत्रामध्ये. ज्या पद्धतीने शेवटच्या काही षटकांमध्ये भूषणने धावा जमावल्या आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलाय. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात दिशा मात्र भरकटल्या गेलाय. वाईट अवांतर धाव वाढते AITG शौर्यवीर या संघाच्या खात्यामध्ये. 91 धावांचं लक्ष आहे. यावेळेस पीक केला खेळला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, आणि गोलंदाज भूषण पुराणिक इथे मात्र आपल्या संघाला यश मिळवून देतोय. अभिषेक पाठक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र आपली विकेट गमावून बसलाय, आणि पहिला धक्का. गोलंदाजीची मात्र चांगली झाली आहे बघा. याआधी वाईड आला होता, अवांतर धाव मिळाली होती, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फटका मात्र चुकीच्या जागी खेळला, कारण त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होता. आणि झेलबाद होऊन पहिला फलंदाज मात्र इथे बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी श्रावण कुलकर्णी खेळपट्टीवर आलाय. श्रवण डावखरा फलंदाज श्रवण. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यावेळेस मात्र मैदानात. पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र लॉंगनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जातोय, परंतु त्याआधी बघा सुपर रनिंग बिटवीन द विकेट. या धावा महत्वाच्या असतात. ज्यावेळेस मात्र फलंदाज एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करतो, सोपं होतं एका आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट कुठलाही असू द्या, आज आपण बघतोय कमी षटकांचे सामने होत आहेत, चौकार षटकार खेचले जातात, परंतु रनिंग बिटवीन द विकेटचं महत्त्व आणि एकेरी दुहेरी धावांचं महत्त्व क्रिकेटमध्ये कधीच कमी होणार नाही. पुन्हा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील वाईड येईल, अवांतर धाव. दुसरा वाईड आहे या पहिल्या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला टप्पा. फलंदाजाने देखील जाऊ दिलं, चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय जमिनीलगत. एक धाव मात्र श्रवणला या फटक्यासाठी मिळेल. एके धावेने आपण बघतोय 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 91 धावांचं लक्ष आहे AITG शौर्यवीर संघासाठी. काहीसा खाली नक्कीच राहिला होता चेंडू. या चेंडूला खेळून काढलं. पहिलं षटक एक चांगलं षटक, निश्चित स्वरूपात एक यशस्वी षटक म्हटल्या जाईल. एक गडी बाद 6 धावा धावफलकावर आहे.
सामना राखतोय ब्रह्मयुग फायटर्स आणि AITG शौर्यवीर या दोन संघांदरम्यान. आणि संघ मालक श्री गौरव भोगले यावेळेस मात्र आपण सलामीवीरच्या फलंदाजाच्या रूपात त्यांना बघतोय. तर श्री मंगेश साकलकर यांच्या मालकीचा संघ ब्रह्मयुग फायटर यावेळेस क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढले. एकेरी धाव या फटक्यासाठी मिळते. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय आदर्श शुक्ला गोलंदाजी मार्कवर आहे. ओ भन्नाट वेग या चेंडूवर दिसून आला. टप्पा खाल्ल्यानंतर मात्र वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूने एक जबरदस्त चेंडू हाताळलाय आदर्शने. ओ वाट कॅच, वाट कॅच. सोपं नसतं एका वेगवान गोलंदाजासाठी अशा पद्धतीने झेल घेणं, परंतु एक जबरदस्त झेल पूर्ण केला गेला. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा. ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला गेले क्षेत्ररक्षकाच्या दिशेने फटका खेळला गेलाय. अजून एक निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आपण गोलंदाजी बघतोय आदर्शची. फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक बळी देखील मिळवलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूने षटकाची सांगता. एक जबरदस्त षटक, पॉवर प्लेचं षटक. फक्त एक धाव खर्च करत आदर्शने संपवलाय. जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. दोन षटकानंतर AITG शौर्यवीर 2 गडी बाद 7 या धावसंख्येवर आहे. एका बाजूला चिक एका बाजूला जर आपण बघितलं तर श्रवण रन बॉल फलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दुसऱ्या टोकाने आपण बघितलंय 2 गडी बाद झाले.
हो, यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, तिसरा गडी मात्र येते तंबूच्या दिशेला. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा क्षेत्ररक्षकाकडे. यश आपल्या संघासाठी मिळवून देतोय. बॅट्समन नेम प्लीज. चिन्मय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. या गोलंदाजी विरुद्ध मात्र धावा जमवण्यात अडचणी येत आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओ, कौतुक मात्र येते गोलंदाजाला पचलं नाही. बघा, बीमर केलाय आणि नो बॉल देखील घोषित झालाय आणि पुढचा चेंडू फ्री हिट देखील नक्कीच असेल. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी होत होती, सातत्याने गोलंदाजाचं कौतुक होत होतं, परंतु इथं मात्र बीमर केलाय. फ्री हिटची संधी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि फ्री हिटची संधी मात्र येथे चिन्मयने गमावली आहे. 10 धावा, 3 गडी बाद. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव या फटक्यासाठी मिळेल, परंतु गरज आहे बिग हिट करण्याची. चौकार षटकार गरजेचे आहे, कारण समीकरण आता आपण बघतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 3 गडी बाद, 11 धावा धाव फलकावर आहे, तर उर्वरित 42 चेंडूंमध्ये 80 धावांची आता गरज असेल. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर निश्चित स्वरूपात काही चौकार षटकार देखील खेळावे लागतील, बिग हिट करावे लागतील. कारण जे आव्हान आहे 91 धावांचं, ते मात्र फक्त एकेरी दुहेरी धावांनी आता गाठता येणार नाही. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये मात्र बदल आपण बघतोय. सुयोग हर्सुलकर या गोलंदाजाला मात्र आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र काही बदल केले जात आहे. लोअर फुल टॉस, त्यावर मात्र कडक प्रहार केला, परंतु पुन्हा एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. या डावात आतापर्यंत आपण बघितले की ज्या ज्या वेळेस प्रयत्न केले गेले बेग हिट करण्याचे, क्षेत्ररक्षकांच्या दिशेनेच मात्र ते फटके खेळले गेले, त्यामुळे धावा मात्र जमवता आल्या नाही.
ओ चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय क्षेत्ररक्षक भूषण एकबोटे. यावेळेस मात्र जोरदार खेळला गेलेला फटका चांगल्या पद्धतीने अडवण्यात आलाय. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला. यामध्ये खेळला गेलेला फटका निश्चित स्वरूपात 2 धावा फलंदाजाला देऊन जाईल. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा इथे संधी होती तिसरी धाव घेण्याची आणि त्या संधीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गेला आणि या धावा गरजेच्या आहेत. हो यावेळेस देखील फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. AITG शौर्यवीर यावेळेस मात्र अडचणीत सापडलाय. चौथा गडी येथे बाद होतोय 15च्या धावसंख्येवर. तर सुयोग देखील आपल्या संघाला यश मिळवून देतोय. आतापर्यंत आपण बघितलं तिसरा गोलंदाज आहे ब्रह्मयुग फायटर संघाकडून आणि तिन्ही गोलंदाजांनी यश मात्र येथे प्राप्त केलंय. तर अजून एकही फलंदाज AITG शौर्यवीर साठी असा नाहीये जो की दुहेरी आकड्यामध्ये फलंदाजी करतोय. हायएस्ट स्कोरर आपण यावेळेस बघतोय AITG शौर्यवीर संघासाठी श्रवण आहे, ज्याच्या नावावर 8 धावा आहे. तर 15च्या धावसंख्येवर चौथा गडी मात्र येथे बाद झालाय. अभिषेक जोशी नवीन फलंदाज. वाईडने मात्र स्वागत. अवांतर धाव. अभिषेक जोशी फलंदाजीला आला आणि पहिला चेंडू मात्र वाईट स्वरूपात मिळालाय. चांगले चेंडू हाताळले जात आहे. बघायला गेलं तर रनअप शॉर्ट रनअप आहे गोलंदाज सुयोगचा, परंतु वेग मात्र चांगला आहे या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता. अजून एक चांगलं षटक. गोलंदाजी जर आपण बघितली ब्रह्मयुग फायटर साठी मात्र टिचून गोलंदाजी केल्या जाते. निर्धाव चेंडू जास्त केल्या जात आहे. 16 ही धावसंख्या आहे 4 षटकांनंतर. छत्तीस चेंडू 75 धावा या सामन्याचं समीकरण आहे. अजून एक चांगल्या चेंडूने सुरुवात. बघा प्रत्येक गोलंदाज ज्या ज्या वेळेस गोलंदाजीला आला चांगली गोलंदाजी होते. इथे देखील अजून एक बदल गोलंदाजीमध्ये. शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि पहिला चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेलाय. टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. हवेत नक्कीच आहे चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूरवर. दरम्यान दुसरी धाव मात्र फलंदाज पूर्ण करत आहे आणि या 2 धावेंनी श्रवण कुलकर्णी एक मात्र असा फलंदाज आहे जो दुहेरी आकड्यामध्ये आता फलंदाजी करतोय. AITG शौर्यवीर 18 धावांवर जाऊन पोहोचलाय.
पुन्हा एकदा फटका गॅपमध्ये खेळला गेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल यावेळेस देखील 2 धावा पूर्ण झाल्या. शिवम दुबेची गोलंदाजी आपण बघतो. एक चांगला रिदम, चांगला रनअप आणि चांगले चेंडू देखील आतापर्यंत हाताळले. हो, यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आरामात चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि झेल पूर्ण केल्या जातोय. एक मात्र फलंदाज श्रवण, ज्याच्याकडून काही अपेक्षा होत्या, चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, तो देखील मात्र इथे संघाची साथ सोडून तंबूच्या आसऱ्याला जातोय. तर 20च्या धावसंख्येवर 5वा गडी मात्र येथे AITJ शौर्यवीर संघाने गमावलाय. तेजस नवीन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झालाय. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या जर आपण या सामन्यात बघितली तर जास्तीत जास्त डॉट बॉल गोलंदाजांच्या वतीने हाताळण्यात आलाय आणि त्याचंच कारण आपण बघतोय की आतापर्यंत धाव संख्या फक्त 20 आहे. 5वं षटक, शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकाचा. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका यावेळेस मात्र फंबल झालाय, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने षटक संपले जाते आणि 5 षटकानंतर आपण बघतोय 5 गडी बाद 21 धावा धावफलकावर आहे. अर्धा डाव येथे AITJ शौर्यवीर संघाचा संपलाय, तर अर्धे गडी देखील तंबूमध्ये परतले. सामन्याचं समीकरण आपण बघतोय 30 चेंडू 70 धावांवर आहे.
बघा पहिला फटका जो मात्र आश्वासक वाटला येथे AITG शौर्यवीर संघाच्या माध्यमातून अभिषेक जोशीच्या बॅटमधून आलेला हा मिड विकेटच्या दिशेने एक खणखणीत षटकार. शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका एकेरी धाव. परंतु अभिषेकच्या बॅटमधून ज्या पद्धतीने फटका आला अशा पद्धतीच्या फटक्यांची गरज निश्चित स्वरूपात AITG शौर्यवीर संघाला आहे. कारण सामन्याचं समीकरण आपण बघतोय आता उर्वरित 27 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. अजून एक निर्धाव चेंडू. आदर्श शुक्ला चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका एकेरी धाव आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. अजून एक चांगला चेंडू. सातत्याने अशा पद्धतीची गोलंदाजी केली आदर्श शुक्लाने आणि एक चांगला स्पेल इथे मात्र आदर्श शुक्लाचा संपतोय. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा देत एक गडी देखील बाद केलाय. सामना 6 षटकांनंतर 5 गडी बाद, 30 धावा आणि 24 चेंडू, 61 धावांची गरज आता मात्र AITG शौर्यवीर संघाला आहे. तेवीस चेंडू 61 धावा हे सामन्याचं समीकरण आहे आणि पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मात्र मी आमंत्रित करतोय डॉक्टर विवेक घोलप. धन्यवाद शाहूराजे. ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 सीजन 7 में है और हमारे साथ है किरण भोले और शाहूराजे. अच्छी गेंद, ये भी गेंद बिंदी रही. कुल मिलाकर देखा जाए तो AITG शौर्यवीर के लिए मुकाबला अभी तक अच्छा घटा है. टॉस उनके हक में गिरा था, उसके बाद जिस अंदाज में बल्लेबाजी रही, 90 रन बनाए थे निर्धारित 10 ओवर में. उसके बाद 91 रन का लक्ष्य यहाँ पर थोड़ा सा मुश्किल में डालता हुआ. खूबसूरत गेंदबाजी, सुपर से भी ऊपर गेंद थी ये. बिल्कुल हैरान परेशान करके रख दिया था गेंदबाज ने बल्लेबाज को. डॉट के बाद डॉट. तेजस पाडळकर. फिर से एक बार बैकफुट से पंच करने की कोशिश. गेंद चली गई थी सीधा कवर क्षेत्र में. 5 गेंदें डाली, कोई रन खर्च नहीं किया है. बिल्कुल मेडन ओवर की कगार पर खड़े हैं राहुल कुलकर्णी. एक अलग अंदाज, निराला खिलाड़ी, हरफन मौला खिलाड़ी, लाजवाब गेंदबाजी. प्ले एंड मिस, पहला मेडन ओवर इस मैच का ब्राह्मण प्रीमियर लीग. और अभी अभी हमारे स्कोरर किरण जी बता रहा है कि ये टूर्नामेंट का पहला मेडन ओवर रहा है जो राहुल कुलकर्णी ने डाला है. कि एक अच्छे गेंदबाज की निशानी होती है कि वो अगर निरंतर अच्छी गेंदें डाले, एक टप्पा पकड़ के डाले, तो बल्लेबाज को खेलना काफ़ी मुश्किल हो जाता है. और वही राहुल कुलकर्णी ने एक लाजवाब गेंदबाजी की और कमाल का मेडन ओवर डाल के
चले गए। 7 के बाद रन संख्या है 5 विकेट के नुकसान पे 30, गेंदें बची है 18 रन चाहिए 61। मुश्किल में डालता हुआ ये मुकाबला लग रहा है। जिस तरह से AITG ने टॉस जीत कर पहले गेंदबाजी करने का फैसला किया था, वो फैसला उनके खिलाफ जाता हुआ दिखाई दे रहा है। पहले 17 ओवर के खेल में स्पिनर को लाया है राइट आर्म राउंड द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेन गेंद। ये भी गेंद बिंदी रहा। पिछली 7 गेंदों में एक भी रन बनाने में सफल नहीं रहे अभी तक AITG के बल्लेबाज। इस बार बैक टू द बॉलर, कड़ा प्रहार, अच्छी फील्डिंग देखने को मिली थी लॉन्ग ऑन क्षेत्र में। सिंगल के साथ कारवा आगे बढ़ा है। पिछली 8 गेंदों में पहला सिंगल आया है। 5 विकेट के नुकसान पे 31 पर पहुंचा है स्कोर। सोलह गेंदों में 60 रन चाहिए। लगभग हर गेंद पे 4 चाहिए आपको। 15 चौकों की आवश्यकता है और एक गेंद एक्स्ट्रा है। तो यहाँ से यही प्रतीत हो रहा है कि थोड़ा सा मुश्किल में डालता हुआ शिकंजा कसती भी दिखाई दे रही है फाइटर्स की टीम। इनसाइड आउट ओवर द कवर पहला लिया है। 2 रन आराम से पूरे होते हुए बड़ी मुद्दत के बाद डबल देखने को मिला है। तैतीस पे 5 है फिलहाल स्कोर। फिर से एक बार मिस टाइम शॉट, बैक टू द बॉलर। अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में गेंदबाज सुयोग के द्वारा। फिर से एक बार बैक टू बैक 2 डॉट गेंदें देखने को मिली इस ओवर में राहुल के द्वारा। बैक टू बैक बहुत अच्छी ओवर डालकर चले गए हैं सुयोग और राहुल। पिछले ओवर में भी केवल 2 रन आए थे। उसके बाद जो स्कोर 30 पे अटका था वो 33 पे पहुंचा है 8 के बाद। 5 विकेट के नुकसान पे गेंदें बचे 12 रन चाहिए 58। जिस तरह से इस मुकाबले को आगे लेकर जाना चाहती थी AITG, रिटाइड आउट हुए यहाँ पर बल्लेबाज। काफ़ी धीमी बल्लेबाजी रही थी इस पारी में तेजस पाडळकर के द्वारा। 15 गेंदों में केवल 5 रन बनाए थे और पिछले 12 गेंदों में केवल 3 रन जुटाने में सफल रहे थे ये दोनों बल्लेबाज। एज एंड ड्रॉप, अच्छा मौका बना था लेकिन दूर रह गई थी गेंद थोड़ा सा। फिर से कैच की गुहार है। कैच होगा, विकेट का पतन होगा। विकेट नंबर 7 गिरा है 34 की रन संख्या के ऊपर। जिस तरह से ये पारी लुढ़क रही, एक के बाद एक विकेट गिर रही है, रन आने का सिलसिला रुका हुआ है और विकेट गिरने का सिलसिला निरंतर जारी है और एक बड़ी जीत की तरफ अग्रसर होती हुई दिखाई दे रही है फाइटर्स की टीम। जिस तरह से अच्छी बल्लेबाजी रही, 90 रन बनाए स्कोर बोर्ड पे निर्धारित 10 के बाद। उसके बाद बिल्कुल अपोनेंट को समेट सा दिया है। 8.2 के बाद रन संख्या 7 विकेट के नुकसान पे 34 है। यही प्रतीत होता है कि पूरी तरह से भारी पड़ी है। एक वन साइडेड मैच होता हुआ दिखाई दे रहा है और एक बड़ी जीत की तरफ तेजी से अग्रसर होती हुई हमें देखने को मिल रही है AITG के अगेंस्ट फाइटर्स की टीम। ऐसा लग रहा था कि 90 रन उतना अच्छा स्कोर नहीं है, लेकिन वो एक बहुत ही बड़ा टारगेट साबित होता हुआ दिखाई दे रहा है इस मुकाबले में। 34 पे 7 है।
राहुल कुलकर्णी लाजवाब गेंद, कमाल की गेंदबाजी रही है। किसी भी तरह से उस गेंद को समझने में पूरी तरह से विफल रहे थे बल्लेबाज अजिंक्य कुलकर्णी। राहुल कुलकर्णी ने अभी तक 9 गेंदें डाली, एक मेडन, 1 रन देते हुए एक सफलता प्राप्त कर चुके हैं। कमाल की गेंदबाजी राहुल कुलकर्णी के द्वारा। कट करने की कोशिश, प्ले एंड मिस। ये राहुल कुलकर्णी की गेंदों को पूरी तरह से समझने में विफल रहे हैं, असफल रहे हैं गेंदबाज। बढ़िया गेंद, थोड़ा सा बैक ऑफ हैंड डाले भी गेंद को प्लेस किया है पॉइंट क्षेत्र में। सिंगल से ही संतुष्ट है बल्लेबाज। अजिंक्य के बैट से पहला रन आया था, उन्होंने अपना अकाउंट ओपन किया था उस सिंगल के साथ। अभिषेक जोशी 8 गेंदों में 9 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। एज एंड टेकन। इस बार विकेट कीपर के द्वारा कोई गलती नहीं, बिल्कुल ऐसा लगा था कि गेंद तेज आएगी, गति से बीट किया है, रफ्तार से गिरफ्तार किया है, स्लोअर गेंद पर विकेट गिरा है और बिहाइंड द विकेट विकेट कीपर के द्वारा शानदार कैच और विकेट नंबर 8 का पतन हुआ है 35 की रन संख्या के ऊपर। 9 के बाद रन संख्या है 35 पे 8, आखिरी 6 गेंदों का खेल बचा है और यहाँ से रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 56 असंभव है, क्योंकि 56 रन 6 गेंदों में बनना मुश्किल है, लेकिन नामुमकिन नहीं है। देखते हैं किस तरह से स्कोर घटता है, क्योंकि अभी तक हमने देखा है कि कभी 36 रन बने, कभी 38 बने हैं आखिरी 6 गेंदों में 1 ओवर में, लेकिन ये कारनामा अभी तक कोई बल्लेबाज नहीं कर सका है कि 1 ओवर में 56 रन बनाए। 10 ओवर के मुकाबले में एक बहुत बड़ी जीत, बड़ी मार्जिन की जीत रजिस्टर करने की कगार पर खड़ी है। बिल्कुल जीत की दहलीज पर दस्तक देती हुई दिखाई दे रही है फाइटर्स की टीम। फिर से ऑफ स्टंप के बाहर जाकर फाइन लेग क्षेत्र में खेलने की कोशिश, अच्छा यूज टू क्रीज करना चाहते थे बल्लेबाज अजिंक्य, विफल रहा प्रयास। डॉट गेंद, शिवम दुबे एक ऑलराउंडर खिलाड़ी फाइटर्स की। इस बार फुल टॉस, और ये फुल टॉस भी विकेट देकर गया है। जब समय खराब रहता है तो खराब गेंद पर भी विकेट का पतन होता है। 9वां विकेट गिरा है 35 की रन संख्या के ऊपर, 8वां गिरा था 35 पर, उसके बाद कोई भी रन नहीं जुड़ा है और एक और विकेट का पतन हुआ है। ये थोड़ा सा मुश्किल हालात प्रतीत हो रहे हैं AITG टीम के लिए। आखिरी विकेट बचा है और अभी भी 56 रन चाहिए बचे हुए 4 गेंदों में। एक बहुत ही छोटे टारगेट पर या छोटे स्कोर पर बिल्कुल समेटने पे खड़ी है AITG की टीम। AITG शौर्यवीर टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला, और उसके बाद एक शानदार कमबैक रहा था फाइटर्स के द्वारा। अच्छी बल्लेबाजी की, 90 रन बनाए, 91 रन का लक्ष्य रखा, लेकिन वो 91 रन का लक्ष्य पहाड़ सा साबित हुआ है AITG टीम के लिए। 4 गेंदे 56 रन। फुलर लेन डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर से गेंद टपा खाने के बाद और बाहर निकलती गई, बीट हुए पूरी तरह से बल्लेबाज ओमकार तांबोली। एक राइट आर्म मीडियम फास्ट गेंदबाज है। अब थोड़ी बल्लेबाजी में जौहर दिखाना चाहते थे, हाथ आजमाना चाहते, और आखिरी ओवर में बल्लेबाजी करने का मौका मिला है। इस बार फुल टॉस, साधारण सा शॉट, सिंगल रन। दो गेंदों में 55 चाहिए। बिल्कुल अपनी जीत को सुनिश्चित कर चुकी है
फाइटर्स की टीम। अच्छा खेला है डाउन द ग्राउंड, बढ़िया फील्डिंग मिड ऑन क्षेत्र में, सिंगल से ज़्यादा नहीं मिलेगा। आखिरी गेंद में अभी भी 54 चाहिए, महज औपचारिकता बाकी है फाइटर्स की जीत की। फाइटर्स के लिए बहुत ही क्रूशल मुकाबला था, जीता है उन्होंने पूरे 53 रन के बड़े मार्जिन के साथ। 10 ओवर के मुकाबले में फाइटर्स ने एआईटीजे के अगेंस्ट बहुत ही लाजवाब जीत हासिल की है। इतने शानदार तरीके से खेले कि कहीं भी एआईटीजी को कमबैक करने का मौका उन्होंने नहीं दिया और फाइनली बड़े मार्जिन के साथ ये मुकाबला जीता है पूरे 53 रन के। ये बड़ी जीत उन्हें मुबारक हो। वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशन फाइटर्स।